ट्रान्सफॉर्मर रचना आणि वर्गीकरण या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील एका महत्त्वाच्या घटकाची माहिती घेऊया. ट्रान्सफॉर्मर कोअरची रचना कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची आहे. सिलिकॉन स्टीलचा वापर हिस्टेरेसिस लॉस कमी करतो. लेमिनेटेड कोअर एडी करंट लॉस कमी करतात. कोअर ई, आय, यू आणि एल आकाराच्या लॅमिनेशनपासून बनवले जातात. ट्रान्सफॉर्मरचे वर्गीकरण मुख्यत्वे 5 निकषांवर आधारित आहे: कोअर मटेरियल, कोअर रचना, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ, फेजांची संख्या आणि उपयोग. कोअर मटेरियलनुसार 2 मुख्य प्रकार आहेत: एअर कोअर आणि आयन कोअर ट्रान्सफॉर्मर. एअर कोअर ट्रान्सफॉर्मर हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्समध्ये वापरले जातात, तर आयन कोअर ट्रान्सफॉर्मर उच्च कार्यक्षमतेसाठी सामान्य पॉवर आणि व्होल्टेज ॲप्लिकेशन्समध्ये वापरले जातात. कोअर रचनेनुसार ट्रान्सफॉर्मर कोअर टाईप आणि शेल टाईपमध्ये वर्गीकृत केले जातात. कोअर टाईपमध्ये जास्त लिकेज फ्लक्स असतो, तर शेल टाईपमध्ये कमी लिकेज फ्लक्समुळे कार्यक्षमता जास्त असते आणि ते हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्ससाठी योग्य आहे. कोअर रचनेचा आणखी एक प्रकार म्हणजे रिंग किंवा टॉरॉइडल ट्रान्सफॉर्मर. हे गोलाकार लेमिनेशनपासून बनलेले असतात. यात अत्यंत कमी लिकेज आणि उच्च कार्यक्षमता मिळते. हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरले जातात. रचनेनुसार कोअर टाईप, शेल टाईप आणि रिंग टाईपची तुलना केली आहे. रिंग टाईपमध्ये लिकेज फ्लक्स सर्वात कमी असतो आणि ते मापनासाठी वापरले जातात. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओनुसार ट्रान्सफॉर्मर स्टेपअप, स्टेप डाऊन आणि आयसोलेशन प्रकारात विभागले जातात. स्टेपअप व्होल्टेज वाढवतो, स्टेप डाऊन व्होल्टेज कमी करतो, तर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज समान ठेवतो. फेजांच्या संख्येनुसार ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज आणि 3 फेज प्रकारात वर्गीकृत आहेत. सिंगल फेज घरगुती उपकरणांसाठी, तर 3 फेज पॉवर डिस्ट्रीब्यूशन आणि औद्योगिक वापरासाठी आहेत. उपयोगानुसार वर्गीकरणामध्ये इन्स्ट्रुमेंट, कॉन्स्टंट व्होल्टेज, इग्निशन, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकार विशिष्ट ॲप्लिकेशनसाठी डिझाईन केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या वर्गीकरणानुसार एका कारखान्यातील ट्रान्सफॉर्मर आयन कोअर, शेल टाईप, स्टेप डाऊन आणि 3 फेज असू शकतो.